अत्यंत चांगली बातमी आहे, ज्याची तुम्ही आम्ही आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत। त्या मान्सून राजाने भारताच्या प्रवेशद्वारावरती हजेरी लावलेली आहे आणि केरळमध्ये सध्या तुफानी पाऊस सुरू आहे। हा मान्सूनचाच पाऊस असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। आता फक्त मान्सूनची औपचारिक घोषणा बाकी राहिलेली आहे आणि मान्सूनची वाटचाल अशीच सुरू राहिली तर येत्या 3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला जातोय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप रामदास आपल्या सोबत आहेत। संदीप सर, अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी शेतकऱ्यांसाठी शुभ संकेत आहेत, काय सांगाल? सुरुवात चांगली झाली तर अर्ध काम चांगलं झालं, यशस्वी झालं असं आपण मानतो। तसे सुरुवात 2 दिवस आधी जी 1 जून ही तारीख आहे मान्सूनची केरळमध्ये आगमन होण्याची, तिच्या 2 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे। गेले 2-4 दिवसाचं जर का आपण पाऊसमान तिथलं पाहिलं तर ज्या निकष असतात मान्सून आला हे जाहीर करण्याचे, ते सगळे पूर्ण केल्यानंतर ऑफिशियली IMDने भारतीय हवामान विभागानं हे जाहीर केलेलं आहे की मान्सून हा केरळमध्ये भारतभूमीवर आलेला आहे। याच्यानंतर जसं तू सांगितलंस आत्ता, आपल्याला जी उत्सुकता आहे ती पुढे त्याची वाटचाल कशी राहते, तर त्याच्यासाठी पण काही चांगले संकेत आहेत। ते म्हणजे मोरा नावाचं जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये सध्या सुरू आहे, त्यामुळे हे 2 दिवस आधी मान्सून एकतर इकडे आला केरळमध्ये आणि त्याच्यासोबतच ईशान्येकडची आपली जी राज्य आहेत तिथं पण पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्या मोरा वादळाच्या परिणामामुळेच कदाचित हा मान्सूनचा पाऊस हा आपल्याकडे पुढे भारतामध्ये महाराष्ट्रापर्यंतही तो कदाचित लवकर घेऊन येऊ शकेल। त्याच्याबद्दलची अधिकृत माहिती अजूनही ना IMDने दिली ना कुठल्या वेधशाळेने दिलेली आहे, पण असं आपण अंदाज भाकीत आणि आशा आपण करू शकतो की कदाचित तो महाराष्ट्रातही लवकर येईल। अमोल, संदीप सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर मान्सून 2 ते 3 दिवसांमध्येच आता राज्यामध्ये येण्याची शक्यता आहे। तर तिकडे मान्सून भारतामध्ये दाखल झाल्याचं नेमकं कसं कळतं, कोणत्या निकषांवरून हे ठरवलं जातं, हवामान विभागाचं सगळं गणित कसं असतं, या संदर्भाचा हा एक विशेष रिपोर्ट। नुसत्या आवाजांनीच अंगावर रोमांच उभे करणारे हे क्षण आता फार दूर नाही। कारण श्रीलंकेत दमदार कामगिरी केल्यानंतर मान्सून आता भारताचे पदस्पर्श करण्यासाठी सज्ज। अवघ्या 72 तासात तो केरळमध्ये बरसणार आहे। पण मान्सून आला हे नक्की कळतं कसं? कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर पर्जन्यमापकाची 14 केंद्र आहेत। त्यातल्या 60% केंद्रांवर सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तरच त्याला मान्सून म्हणतात। पश्चिमेकडून येणारे वारे 25 ते 35 किलोमीटरच्या वेगाने आणि ठराविक दाबाने वाहू लागले तरच मान्सूनला पुष्टी मिळते। ठराविक भागात निर्माण झालेली ऊर्जा किंवा उष्णता यावरूनही मान्सूनची वर्दी दिली जाते। हे तिन्ही निकष एकाच वेळी जुळून आले तर आणि तरच समजावं मान्सून आला। आणि तसं झालं तर त्याचा प्रवासही सुखावणारा असेल। पण तो केरळमध्ये लवकर आला म्हणून महाराष्ट्रातही लवकर येईल असं सांगता येत नाही। मान्सूनला उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार होतंय का? कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन मान्सून पुढे सरकतो का? बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात चक्रीवादळे तयार होऊन प्रवासात अडथळा निर्माण होतो का? आणि वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग बदलतो का? अशा अनेक घटकांवर मान्सूनचा प्रवास अवलंबून असतो। मान्सून कधीही येवो, पाऊस कधीही बरसो, आपला बळीराजा मात्र तयार झालाय आणि म्हणूनच शेतीमध्ये पूर्व मशागतीच्या कामाला अगदी वेग आलाय। कुठे नांगरणी सुरू आहे तर बाजारामध्ये खत आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकरी लगबग करताना पाहायला मिळत आहे। प्रश्न असा आहे की बळीराजा तयार झालाय, मात्र आपली यंत्रणा तयार आहे का? अपेक्षा इतकीच आहे की त्याने वेळेत यावं, मुक्तपणे वरसावं आणि बळीराजाला सुखी करावं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।